सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार भाजप उमेदवारांच्या विजयाची घोडदौड कायम असल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूर झेडपीमध्ये अनेक भागांमध्ये सोलापूर दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल आणि सोलापूरच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा भाजप जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय। तर आपण पाहतोय सोलापूरमध्ये भाजपच्या पार्वती गावडे यांनी विजय प्राप्त केलेला आहे। सोलापूर सावळेश्वर गणात त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। पार्वती गावडे या भाजपकडनं निवडणुकीच्या मैदानामध्ये होत्या, त्यांचा विजय प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर आता जोरदार सेलिब्रेशन भाजपच्या वतीनं या ठिकाणी सुरू झाल्याचं देखील आपण पाहतोय। महायुतीकडनं देखील ठिकठिकाणी सेलिब्रेशन केलं जात आहे। शिवसेनेचे देखील कार्यकर्ते पदाधिकारी जोरदार सेलिब्रेशन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विजयी उमेदवारांच्या विजयी रॅल्या देखील निघालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते। गुलालाची उधळण केली जाते। तर सोलापूरमधलं चित्र आपण पाहतोय। सोलापूर सावळेश्वर गणात भाजप उमेदवार पार्वती गावडे यांनी विजय प्राप्त केल्याचं आपण पाहतोय। सोलापूरमध्ये भाजपनं मोठा विजयी घोडदौड कायम ठेवलेली आहे। मोठी मुसंडी भाजपनं त्या ठिकाणी मारल्याचं आपण पाहतोय। सोलापूरमध्ये भाजप 32 जागा, शिवसेना 5 आणि राष्ट्रवादीला 8 जागा मिळताना आपल्याला जिल्हा परिषदांमध्ये पाहायला मिळते। तर अजय बिरवटकर हे विजयी झालेले एक महत्त्वाची बातमी। सुनील तटकरेंचे मेहुणे हे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजय बिरवटकर यांचा या ठिकाणी त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। सुनील तटकरे यांचे मेहुणे आहेत अजय बिरवटकर, त्यांनी विजय प्राप्त केल्याचं आपण पाहतोय। एक महत्त्वाची बातमी देखील पुढे येते। पुणे झेडपीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आल्याचं आपण पाहतोय। राष्ट्रवादी सर्वाधिक 28 जागांवर विजयी झालेली आहे। अजित पवारांना राष्ट्रवादीकडनं आता ही श्रद्धांजली देण्यात आलेली आहे। झेडपीच्या 73 पैकी 43 जागांचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एक हाती सत्ता पुणे जिल्हा परिषदेमध्ये मिळवलेली आहे। राष्ट्रवादी सर्वाधिक 28 जागांवर विजयी झालेली आहे। अजित पवार यांचं दुःखद निधन झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी विजय मिळवू आणि दादांना तीच खरी श्रद्धांजली असेल अशा पद्धतीचा देखील भावना अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या आणि तसंच काहीचं चित्र आता निकालाच्या नंतर स्पष्ट होताना आपल्याला दिसतंय। कारण सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुणे जिल्हा परिषदेमध्ये। अगदी झेडपीच्या 43 जागांचे निकाल आलेले आहेत। पुणे झेडपीमध्ये राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीच्या सर्वाधिक 28 जागांवर राष्ट्रवादीनं विजय मिळवलेला आहे। अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांनी वाहिलेली ही श्रद्धांजली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार। कारण या निवडणुकांमध्ये अजितदादा कायमच पुणे जिल्ह्यातल्या प्रचारावर भर द्यायचे। अनेक सभा अजित पवारांच्या असायच्या। यावेळेस देखील खरं तर या निवडणुकांचा प्रचार सुरू झाल्यानंतर अजित पवारांचं देखील अनेक ठिकाणी प्रचार सभांचं नियोजन करण्यात आलेलं होतं। मात्र त्यापूर्वीच एक दुःखद घटना घडली आणि अजित पवारांचं दुःखद निधन झालं। त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार न करण्याचा निर्णय घेतलेला होता। आपण या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या आणि तीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल असं देखील आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडनं करण्यात आलेलं होतं। त्यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी। अलिबागमधून शेकापचा सुपडा साफ झाला। एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे। अलिबाग पंचायत समिती शेकापच्या हातून निसटल्याचं पाहायला मिळत आहे। सुपडा साफ शेकापचा झाल्याचं पाहायला मिळते। 7 पैकी 6 जागांवर शिवसेना तर एका जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी झालेला आहे। त्यामुळे एकेकाळी अलिबाग हा शेकापचा बालेकिल्ला होता, मात्र बुरुज ढासळले आहेत। तर तिकडे धाराशिवमध्ये सपानं विजयाचं खातं उघडल्याचं आपण पाहतोय। सपाचे 2 उमेदवार विजयी ठरलेले आहेत। धाराशिवमध्ये सपानं विजयाचं खातं उघडलेलं आहे। त्यांचे 2 उमेदवार तिथून निवडून आल्याचं आपण पाहतोय। समाजवादी पार्टीचे 2 उमेदवार तिथून विजयी झाले। धाराशिवमधनं 2 उमेदवार सपाचे विजय होताना आपल्याला दिसत आहेत। त्यांनी विजयाचं खातं धाराशिवमध्ये उघडलेलं आहे आपण पाहतो। एक महत्त्वाची बातमी धाराशिवमधनं समोर येते। धाराशिवचे निकाल आपण मगाशी बघत होतो। संमिश्र निकाल त्या ठिकाणी धाराशिवमधनं येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास सर्वच पक्षांचे निकाल उमेदवार हे विजय होताना आपल्याला त्या ठिकाणी धाराशिवमध्ये पाहायला मिळत होते आणि आता सपानं देखील धाराशिवमध्ये विजयाचं खातं उघडलेलं आहे। त्यांचे 2 उमेदवार विजयी झालेले। आता सपानं सुद्धा धाराशिवमध्ये आपलं खातं उघडलेलं पाहायला मिळत आहे। धाराशिवमध्ये सपाचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। पण धाराशिवमध्ये जर बघितलं तर श्रीकांत आपण भाजपच एक नंबरचा पक्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण भाजपनं चांगली कामगिरी केली आहे। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा धाराशिवमध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्यामध्ये आपण बघितलं शिवसेनेची सुद्धा चांगली कामगिरी आहे, पण या सगळ्यांवर मात करत भाजप नंबर 1चा पक्ष धाराशिवमध्ये ठरताना दिसतोय। यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी आहे। संभाजीनगरमध्ये सेना भाजपची युतीची सत्ता
आलेली आहे. 21 जागांवर भाजप उमेदवारांचा विजय झालेला आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे 16 उमेदवार विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आणि काँग्रेस आणि MIMचा प्रत्येकी एक उमेदवार विजय झालेला आहे. संभाजीनगरमध्ये सेना भाजप युतीची सत्ता आली आहे. एकीकडे संभाजीनगर महापालिकेमध्ये मुसंडी मारणाऱ्या आणि जबरदस्त कामगिरी करणाऱ्या MIMला संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये प्रतिसाद नाही आहे. केवळ एका जागेवर उमेदवार विजय झालेला आहे. काँग्रेस सुद्धा सुपडा साप आहे. संभाजीनगरमध्ये काँग्रेसची सुद्धा एका जागेवर विजय मिळवलेला आहे. मात्र संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या सत्ता आलेली आहे. जवळपास निश्चित झालंय, कारण भाजपचे 21 शिवसेनेचे 16 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. काँग्रेस MIMचा एक उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेला किती उमेदवार त्यांचे निवडून आलेत हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण शिवसेनेच्या फुटीनंतरची पहिलीच निवडणूक आहे आणि शिवसेनेला शिंदेच्या शिवसेनेला मोठं यश मिळताना दिसतंय. निश्चितच दुसरीकडे आपण पाहतोय नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांनंतर आता या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती निवडणुकांमध्ये संभाजीनगरात महायुतीची जादू कायम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. काँग्रेस आणि MIMला प्रत्येकी केवळ एक जागा मिळताना आपल्याला संभाजीनगरात दिसते. त्यामुळं सेना आणि भाजप युतीची सत्ता पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये येताना आपल्याला या निकालांच्या माध्यमातून कलांच्या माध्यमातून दिसते. 21 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. अगदी श्रीकांत, आपण बघितलं महापालिकेमध्ये सुद्धा बोलणी फिसकटली. शिवसेना भाजपनं वेगवेगळ्या निवडणुका लढल्या आणि निकाल लागल्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र आले, सत्ता स्थापन केली. आता झेडपीमध्ये पण तसंच झालं. पहिल्यांदा बोलणी केली, काही ठिकाणी बोलणी झाली, काही ठिकाणी बोलणी फिसकटली. अनेक उमेदवारांना दोन्हीकडनं सुद्धा एकाच ठिकाणी वेबी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे युती आहे की नाही असा संभ्रम निर्माण झालेला होता. मात्र आता निवडणुका झालेल्या आहेत, निकाल लागलेले आहेत, दोन्ही पक्षांना चांगलं यश मिळालंय. आता सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. निश्चितच महापालिका निवडणुकांमध्ये देखील आपण संभाजीनगरमध्ये बघितलेलं असेल. जागा वाटपाच्या मुद्द्यावर बरेच दिवस चर्चांचा खल सुरू होता. इकडे एक महत्त्वाची बातमी, लक्ष्मण ढोबळे यांच्या मुलीचा पराभव झालेला आहे. दहिवडी झेडपीतनं कोमल ढोबळे या पराभूत झालेले आहेत. भाजपनं तिथं विजय मिळवलाय. शीला शिवशरण यांनी विजय प्राप्त केलेला आहे. दहिवडी झेडपीमधून कोमल ढोबळे यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या त्या कन्या आहेत, त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे, कारण भाजपच्या शीला शिवशरण यांनी त्यांचा पराभव केलेला आहे. शीला शिवशरण यांनी विजय प्राप्त केलेला आहे दहिवडी झेडपीमध्ये. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या मुलीला पराभव पत्करावा लागलेला आहे. दहिवडी झेडपीतून कोमल ढोबळे या पराभूत झालेल्या आहेत. भाजपच्या शीला शिवशरण यांनी कोमल ढोबळे यांचा पराभव केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्ष्मण ढोबळे यांना देखील आता एक मोठा धक्का. दहिवडी झेडपीमधून कोमल ढोबळे यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. भाजपचा तिथे विजय झालाय. शीला शिवशरण यांनी विजय प्राप्त केलेला आहे. दहिवडी झेडपीमधनं कोमल ढोबळे या पराभूत झालेल्या आपण पाहतो. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या त्या कन्या आहेत, त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळं शीला शिवशरण यांनी त्यांचा पराभव केल्याचं देखील आपण पाहतो. या निवडणुकीमध्ये दहिवडी झेडपीमधनं कोमल ढोबळे या पराभूत झालेल्या. दहिवडी झेडपीमधून कोमल ढोबळे यांचा पराभव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कोमल ढोबळे या लक्ष्मण ढोबळे यांची मुलगी आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना यांच्या मुलीला पराभवाचा धक्का बसलेला आहे दहिवडी झेडपीतून. आपण पाहतोय जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यांचे निकाल आपण सर्व अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या मुलीचा पराभव झालेला आहे. दहिवडी झेडपीमधून त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. कोमल ढोबळे या पराभूत झालेल्या आहेत. शीला शिवशरण यांना विजय प्राप्त झालेला आहे. त्यांनी कोमल ढोबळे यांचा पराभव केला. पंचायत समित्यांच्या निकालांवर देखील आपण एक नजर टाकूयात. परभणीमध्ये 7 जागांवर भाजप सर्वात मोठा पक्ष. तिकडे धाराशिव पंचायत समित्यांमध्ये भाजप 2, शिवसेना 4, शिवसेना युबीटीच्या वाट्याला 2 जागा जाताना आपल्याला दिसत आहे. तर धाराशिवमध्ये सपानं देखील विजयाचं खातं उघडल्याचं आपण बघितलंय. सपाचे 2 उमेदवार धाराशिवमध्ये विजयी झालेले आहेत. रायगड पंचायत समित्यांमध्ये 2 भाजपला, शिवसेनेला 6, राष्ट्रवादी काँग्रेसला 5 जागा जाताना आपल्याला दिसत आहे. तर तिकडे पनवेल तालुक्यात भाजपचं कमळ अखेर फुललेलं आहे. झेडपीच्या 5 गटात भाजपचे उमेदवार विजयी झालेले आपण पाहतोय. 5 गटातील सर्व 10 पंचायत समित्यांवर भाजप विजयी झालेली आहे. झेडपीच्या 5 गटांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी विजय नोंदवलेला आहे. पनवेल तालुक्यात अखेर भाजपचं कमळ फुललेलं आहे.
शेकापला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण शेकापचा कधी काळी असलेला बालेकिल्ला आता भाजपनं अक्षरशः खेचून घेतलाय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. जोरदार मुसंडी